Hello and namaste, my dear students. How are you today? I am Mr. Gore SM sir. I am going to teach you from Maharashtra Vidyalay Bansarola. Today we are going to learn story An Invisible Bench. This is a play. हे नाटक आहे. अमन वॉक्स ऑन स्टेज. अमन स्टेजवरती चालत जातो अँड स्क्वॅश डाऊन ॲज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच. आणि अशा प्रकारे तो बसण्याचा प्रयत्न करतो जसं की तो एखाद्या बाकड्यावरती बसतो आहे. दॅट इज इनविजिबल. आणि तो इनविजिबल आहे. बीना वॉक्स अप टू अमन. बीना अमनला उठवते. बीना सेड, व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? बीना म्हणाली. अमन सेड, अमन म्हणाला, आय एम सिटिंग ऑन द इनविजिबल बेंच. मी अदृश्य असलेल्या बेंचवरती बसत आहे. बीना सेड, कॅन आय जॉईन यू? बीना म्हणाली, मी तुला या खेळामध्ये सहभागी होऊ शकते का तुझ्यासोबत? अमन सेड, शुअर. अमन म्हणाला, शुअर, खात्रीने. अमन गेट्स अप. अमन उठतो. मूव्स टू वन साइड. एका बाजूला सारतो. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन्स ऑन द बेंच. अमन आणि बीना एकत्रितपणे त्या बेंचवरती बसतात. वेन चंदा वॉक्स. त्याचवेळी चंदा चालते. अप टू देम. चंदा सेड, चंदा म्हणाली, व्हॉट आर यू डुईंग? तुम्ही काय करत आहात? अमन अँड बीना सेड. अमन आणि बीना म्हणाले, वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही इनविजिबल बेंचवर बसत आहोत. चंदा सेड, चंदा म्हणाले, कॅन आय जॉईन यू? मी तुम्हाला जॉईन होऊ शकते काय? अमन अँड बीना सेड, शुअर, खात्रीने. अमन अँड बीना गेट अप. अमन आणि बीना गेटअप होतात. मूव टू वन साइड. ॲट 3 सीट डाऊन अगेन अँड वेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. दिनेश अँड एकता दोघेजण, व्हॉट आर यू गाईज डुईंग? गाईज तुम्ही काय करत आहात? अमन, बीना, चंदा, वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या इनविजिबल बेंचवर बसण्याचा प्रयत्न करत आहोत. दिनेश अँड एकता सेड. दिनेश अँड एकता म्हणते, कॅन वी जॉईन यू? आम्ही तुम्हाला जॉईन होऊ शकता काय? अमन, बीना अँड चंदा सेड, शुअर, खात्रीने. दे गेट अप, मूव अ लिटल वन साइड. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. See in this picture, students are sitting on the invisible bench. फारूक walks on stage. फारूक स्टेजकडे चालत जातो. फारूक सेड, व्हॉट आर यू गाईज डुईंग? तुम्ही गाईज काय करत आहात? ऑल अदर्स, इतर सर्व, जस्ट सिटिंग हिअर, या ठिकाणी आम्ही बसत आहात. ऑन धिस इनविजिबल बेंच, ह्या इनविजिबल बेंचवर. फारूक सेड, नो यू आरंट. तुम्ही बसू शकत नाही. पॉईंट्स, आय मूव्ड द बेंच ओव्हर हिअर. मी तो बेंच या ठिकाणी काढून ठेवलेला आहे. ऑल अदर्स, ओ नो, दे ऑल फॉल डाऊन. ते सर्वजण खाली पडतात. फारूक सेड, हा हा. अमन सेड, लेट अस डू दॅट अगेन. अमन म्हणतो, आपण ते पुन्हा परत करूया. फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. फारूक सेड, फारूक म्हणाला, व्हॉट आर यू गाईज डुईंग? गाईज तुम्ही हे काय करत आहात? ऑल अदर्स सेड, इतर सर्वजण म्हणाले, जस्ट सिटिंग हिअर.
ऑन धिस इनविजिबल बेंच. इथे आम्ही इनविजिबल बेंचवर बसत आहोत. फारुख सेड. फारुख म्हणाला, नो यू आरंट. नाही, तुम्ही बसत नाही आहेत. पॉईंट्स. आय मूव्ड द बेंच ओव्हर दिअर येस्टरडे. अमन सेड. अमन म्हणाला, बट आय मूव्ड इट बॅक हिअर धिस मॉर्निंग. फारुख सेड. फारुख म्हणाला, दॅन इट्स ऑल राईट. कॅन आय जॉईन यू. मी तुम्हाला जॉईन करू शकतो काय? अमन सेड. अमन म्हणाला, शुअर. खात्रीने. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. ते सर्वजण एका रेषेमध्ये बसतात. फारुख सेड. फारुख म्हणाला, आय हॅव ॲन आयडिया. माझ्याकडे एक कल्पना आहे. लेट अस स्टार्ट अगेन. चला आपण पुन्हा सुरुवात करूया. गेट्स अप, वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. फारुख सेड, व्हॉट आर यू गाईज डुईंग. गाईज तुम्ही काय करत आहात? ऑल अदर्स सेड, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या इनविजिबल बेंचवर बसत आहोत. पहा. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली. फारुख सेड. फारुख म्हणाला, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. या बेंचची पेंटिंग मी आताच फिनिश केलेली आहे. ऑल अदर स्टँड अप अँड वाईप द इमेजनरी पेंट ऑफ दिअर बॅक साईड. त्यांच्या बॅक साईडला लागलेला जो इमेजनरी पेंट आहे ते पुसून काढण्यासाठी सर्वजण उठतात. अमन, ऑल अदर्स, लेट अस डू दॅट अगेन. ओके, पुन्हा हे परत करा. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द imaginary bench. Farooq gets up, walks away and comes back again. Look, all are wiping their back. सर्वजण त्याची बॅक साईड पुसत आहेत कारण ते इमेजनरी कलरने भरलेले आहे म्हणून. फारुख सेड. फारुख म्हणाला, व्हॉट आर यू गाईज डुईंग. तुम्ही गाईज काय करत आहात? ऑल अदर्स, इतर सर्वजण, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. या इनविजिबल बेंचवर बसत असताना. फारुख सेड, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. आताच मी या बेंचची पेंटिंग फिनिश केलेली आहे. अमन सेड, ओ दॅट्स ओके. वी ऑल हॅव आवर इनविजिबल पेंट शूट ऑन. आता आम्ही इनविजिबल पेंट शूट आम्ही आमच्या अंगावरती घातलेला आहे. ऑल स्टँड अप. सर्वजण उभा राहा. अनझिप द फ्रंट ऑफ दिअर इमेजनरी शूट अँड स्टेप आउट. दॅन दे बिगॅन टू पुट द इनविजिबल शूट्स. बिगॅन टू फोल्ड द इनविजिबल शूट्स. फारुख सेड. फारुख म्हणाला, आय हॅव अनदर आयडिया. माझ्याकडे एक दुसरी कल्पना आहे. वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. वॉक्स अवे, दूर निघून जा, आणि कम्स बॅक अगेन, पुन्हा परत या. फारुख सेड, व्हॉट आर यू गाईज डुईंग. काय करत आहात तुम्ही? ऑल अदर्स सेड, इतर जण म्हणाले, वी आर मुव्हिंग धिस इनविजिबल बेंच. आम्ही हा इनविजिबल बेंच काढून टाकत आहोत. फारुख सेड, आय हर्ड दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल दिअर. या ठिकाणी न दिसणारा असा केक्स ते आपल्याला वाढणार आहेत. all throw down an invisible bench and run in the direction of the hall. Farooq follows. सर्वजण तो इनविजिबल केक्स खाण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पळत आहेत. In this way we have finished this lesson, invisible bench. But I request you, don't play this game in those days. We are suffering from corona disease. या कोरोना डिसीजच्या आजाराच्या काळामध्ये हा एकत्रितपणे खेळायचा गेम तुम्ही कृपया खेळू नका अशी मी विशेष शिक्षक म्हणून तुम्हाला विनंती करतो. आय एम रिक्वेस्टिंग यू, डोंट प्ले दिस गेम अँड डोंट कम टुगेदर. एकत्रितपणे तुम्ही येऊ नका. डोंट प्ले टुगेदर, एकत्रितपणे येऊन तुम्ही खेळू नका. व्हेन कोरोना विल गो,
and some solution will come, and some medicines will come on corona, and problem will solve. Then we will play this game in our school, Maharashtra Vidyalaya Bansarola. But nowadays, please don't play this game. Only learn and understand, but don't play physically this game. हा शारीरिकदृष्ट्या हा गेम तुम्ही खेळू नका, कारण या गेममध्ये बरेच विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एकत्र यायला चालणार नाही. हा गेम आपण खेळायचा नाही. पॉइंटर्स. इनॅक्ट द स्किट. वरी दिलेले स्किट जे आहे ते इनॅक्ट करा, त्याचा अभिनय करा. क्वेश्चन नंबर 2. कॅन यू थिंक ऑफ अदर इमॅजिनरी ॲक्शन्स टू यूज इन दिस स्किट. अशा प्रकारच्या इमॅजिनरी ॲक्शन्स तुम्हाला याच्यामध्ये ॲड करता येतील का? ॲड करता असतील तर तुम्ही त्या ॲड करा. डिस्कस देम इन अ ग्रुप ऑफ 5. 5 जणांच्या ग्रुपमध्ये त्या डिस्कस करा. मेक अ लिस्ट about 5 such action in the extend the skit and write a new skit using those actions. या ठिकाणी या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 जणांनी एकत्र यायला सांगितलेले आहे. those days, in those days, corona days, you cannot get together. तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही एकत्र in corona days. So क्वेश्चन नंबर 2. विदाउट ग्रुप करण्याच्या ऐवजी सॉल्व धिस पर्सनली और सॉल्व आस्किंग क्वेश्चन्स ऑनलाइन टू युअर टीचर्स और टू युअर फ्रेंड्स ऑनलाइन. यू कॅन आस्क देम ऑनलाइन, बट डोंट कम टुगेदर. परंतु एकत्रितपणे येऊ नका. Question number 3. Use the following ideas to answer the question what you are doing. तुम्ही काय करत आहात. and enact your answer. आणि तुमच्या प्रश्नाचा आणि उत्तराचा त्या ठिकाणी अभिनय करा. इनविजिबल पेन. तुमचा पेन असा आहे की तो इनविजिबल आहे, मग तुम्ही त्या पेनने लिहिण्याचा प्रयत्न करा. इनविजिबल पेपर. तुमचा पेपर असा आहे की दिसत नाही, परंतु त्या पेपरवर लिहा. इनविजिबल सीझर म्हणजे कात्री इनविजिबल आहे, कापड कापण्याचा प्रयत्न करा. इनविजिबल शूज इनविजिबल आहेत, पायामध्ये घालण्याचा प्रयत्न करा. इनविजिबल अंब्रेला. छत्री इनविजिबल आहे, हातात घेऊन पावसात चालण्याचा प्रयत्न करा. इनविजिबल बॉल इनविजिबल आहे, क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा. इनविजिबल ट्री. झाड इनविजिबल आहे, त्या झाडाखाली बसण्याचा प्रयत्न करा, झाडावर चढण्याचा प्रयत्न करा. इनविजिबल वॉल. भिंत इनविजिबल आहे, अदृश्य आहे, त्या भिंतीवर बसण्याचा प्रयत्न करा. इनविजिबल बोर्ड इनविजिबल आहे, त्याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करा. इनविजिबल नीडल अँड थ्रेड. सुई आणि दोरा अदृश्यच आहेत, ओवण्याचा प्रयत्न करा, दोरा सुईमध्ये ओवण्याचा प्रयत्न करा. आय एम स्किपिंग धिस इनविजिबल रोप. आणि एक मुलगी त्या दोरीवरून उड्या मारित आहे की ती इनविजिबल आहे. क्वेश्चन नंबर 4. प्रश्न 4. जॉईन द पीसेस टू मेक ॲट लिस्ट 10 मिनिंगफुल सेंटेन्सेस. हे पीसेस जोडा आणि 10 अर्थपूर्ण वाक्य बनविण्याचा प्रयत्न करा. रिमेंबर टू यूज अ क्वेश्चन मार्क इफ यू बिगेन युअर सेंटेन्स विथ हू. जर हूने तुम्ही सुरुवात करणार असाल तर शेवटी प्रश्नचिन्ह देण्याचा प्रयत्न करा. आय सॉ युअर पिक्चर्स. मी तुझे चित्र पाहिले. वे सॉ युअर पिक्चर्स. आम्ही तुझे चित्र पाहिले. यू सॉ युअर पिक्चर्स.
You saw your pictures, तू तुझे चित्र पाहिले. He saw your pictures, he saw your pictures. It saw your pictures, they saw your pictures. Who saw your pictures? शेवटी प्रश्नचिन्ह द्या. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये या ठिकाणी एक्झरसाइजच्या वहीमध्ये हे वरील सर्व प्रश्न सोडवा. आणि हे वरील जे नाटक आहे हे नाटक होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आहे. मुलांनो आणि मुलींनो, होमवर्कच्या वहीमध्ये हे नाटक तुम्ही लिहा. आणि हे नाटक होमवर्कच्या वहीमध्ये लिहिल्यानंतर या खालील जे प्रश्न विचारलेले आहेत ते एक्झरसाइजच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपण पान नंबर 36पर्यंतचा भाग या ठिकाणी शिकलेला आहे. जर कुणाला काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला फोन करा किंवा माझ्या व्हॉट्सॲपमध्ये तुमचे प्रश्न त्या ठिकाणी विचारा. आस्क युअर क्वेश्चन इन माय व्हॉट्सॲप comment box or ask your question. You can phone me, ask online or offline. I am ready to give your questions answer. So I am very happy to listen this period. Students are listening my all periods happily and silently. They are understanding. I think you are understanding. So I am happy, and goodbye students. We will visit in next period. Goodbye again. See you in next period. Very happy. Goodbye.